नमस्कार, मी शीला पाटील. शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहे शिजवलेली मिरची. कोरटी वापरून केलेली ही मिरची चवीला खूप छान लागते. करायला ही एकदम सोपी. चला तर कसं करायचं ते. शिजवलेल्या मिरच्या करण्यासाठी मी इथं 1/2 किलो अशा पोपटी रंगाच्या मिरच्या घेतल्यात. ह्या कमी तिखट असतात आणि त्यामध्ये 4 ते 5 अशा तिखट मिरच्या घेतलेल्या, त्यातल्या थोड्या बिया काढून घेतलेल्या म्हणजे त्याचा तिखटपणा मध्यम राहील. या मिरच्या स्वच्छ धुवून पुसून देठ काढले आणि त्याचे असे तुकडे केलेत आणि त्यामध्ये अशी चीर देऊन अशाच पद्धतीचे हे तुकडे करून घेतलेले. आता एक जाड बुडाची कढई घ्यायचं. कढई छान तापून घ्यायचं. त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घालायचं. तेल थोडंसं तापल्यानंतर त्यामध्ये हिंगपूड घालायचं. त्यामध्ये आता ह्या हिरव्या मिरच्या घालायच्या. गॅस आता मध्यम करून त्या मिरच्या छान भाजून घ्यायच्या. थोडंसं मिरच्या भाजल्यानंतर त्यावरती झाकण ठेवून मंद आचेवर थोडा वेळ शिजू द्यायचं. 3-4 मिनिटात हे बघा मिरच्या छान वाफवल्या गेल्या. आता हे आपण बाजूला ठेवूया. आता एक जाडबुडाची कढई गरम करायची. त्यामध्ये हे अर्धा वाटी सुकं खोबरं मंद आचेवरती भाजून घ्यायचं. खोबरं छान भाजल्यानंतर एका ताटलीत काढून घ्यायचं. आता परत गरम कढईमध्ये 1/4 वाटी काळं कोरटी म्हणतात हे भाजून घ्यायचं. अगदी बारीक गॅसवरती भाजायचं म्हणजे छान भाजलं जातं. असा तडतड आवाज येऊ लागला की त्यामध्ये 1 चमचा जिरे आणि 1 चमचा तीळ घालायचं. हे पण मंद आचेवर थोडाच वेळ भाजून घ्यायचं. भाजणीचा खमंग वास येतो आणि हे जर तोंडात टाकल्यावरती छान खमंग लागू लागलं की भाजणी झाली असं समजायचं. त्या स्टेजला गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण थंड होऊ द्यायचं. भाजून घेतलेलं कोरटी, तीळ आणि जिरं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं. त्या वाटलेल्या मिश्रणामध्ये भाजलेलं खोबरं चुरून घालायचं. परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं. आता गॅसवरती परत कढई गरम करायची. त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं. तेल छानसं तापू द्यायचं. तेल तापल्यानंतर त्यामध्ये थोडंसं हिंगपूड घालायचं. त्यामध्ये ठेचून घेतलेला लसणाचा वापर थोडासा जास्त करायचा, चव छान येते. आणि अगदी बारीक कापलेला कोथिंबीर. मंद आचेवरती हे छान खरपूस होऊ द्यायचं. लसणाचा कच्चा वास कमी झाल्यावर त्यामध्ये थोडंसं हळद घालायचं आणि या भाजून घेतलेल्या मिरच्या घालायचं. सर्व मिश्रण छान एकत्र करायचं. ह्या स्टेजला त्यामध्ये आपण ते मिक्सरला जे वाटून घेतलंय ते मिश्रण घालायचं. सर्व मिश्रण छान एकत्र करायचं. या स्टेजला त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. मीठ आपल्या आवडीनुसार घाला. त्यानंतर 1 वाटी चिंचेचा कोळ. इथं लिंबा एवढा चिंच पाण्यात शिजवून घेतलाय आणि त्याचं कोळ घातलेलं आहे. गॅस एकदम बारीक असू दे आणि मंद आचेवरती हे चिंचेच्या कोळेमध्ये हे छान शिजू दे. चिंचेचा कोळ मिसळला गेल्यावर त्यामध्ये गूळ घालायचे. मिरचीच्या तिखटपणानुसार त्यामध्ये गुळाचा वापर करायचा. मंद आचेवर हे मिश्रण एकत्रित छान शिजू द्यायचं. सलग हलवायचं. या पद्धतीनं शिजल्यानंतर त्यामध्ये 1 लिंबाचा रस घालायचा. सर्व मिश्रण छान एकत्र करायचं. मस्त अशी आपली शिजवलेली मिरची तयार झालेली आहे. आंबट गोड तिखट चवीची ही मिरची चवीला खूप छान लागते. या स्टेजला गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण पूर्ण थंड होऊ द्यायचं.
थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. 10 ते 15 दिवस छान टिकते. तुम्ही या पद्धतीनं शिजवलेली मिरची करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, कमेंट करा. धन्यवाद.